डोंबिवलीतील हब संत सावळाराम क्रीडा संकुलाचं रूप पालटणार आहे। या संकुलात अद्ययावत क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी खेळाडूंकडून अनेक वर्षांपासून मागणी केली जात होती। या पार्श्वभूमीवर खासदार श्रीकांत शिंदे यांनी याबाबत शासन दरबारी पाठपुरावा केला। अखेर खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश आलं आहे। डोंबिवलीतील या क्रीडा संकुलासाठी 180 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे। या कामाचं भूमिपूजन आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत तसेच खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहे। एकंदरीतच या क्रीडा संकुलामध्ये या अत्याधुनिक क्रीडा संकुलात 25,000 चौरस मीटर क्षेत्रफळाची बहुमजली क्रीडा इमारत उभारली जाणार आहे। याचप्रमाणे विविध खेळांसाठी अत्याधुनिक सोयीसुविधा उभारण्यात येणार आहेत। या क्रीडा संकुलाच्या उभारणीचा टप्पा 1 मध्ये इंडोर क्रीडा संकुल आणि ऑलिम्पिक दर्जाचा तरणतलाव देखील उभारण्यात येणार आहे। तर टप्पा 2 मध्ये स्टेडियम उभारण्यात येणार आहे। क्रीडा संकुलात विविध अत्याधुनिक सुविधांची उभारणी करण्यात येणार आहे। तर इंडोर आणि आउटडोर स्टेडियम देखील उभारले जाणार आहेत। एकंदरीतच या संकुलात इंडोर क्रीडा संकुलामध्ये योगा, जिम्नॅशियम, बॅडमिंटन, टेबल टेनिस, कराटे, मार्शल आर्ट, जुडो, स्क्वॅश, स्कूनर, शूटिंग रेस, जिम्नॅस्टिक अशा विविध क्रीडा प्रकारांसाठी अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध असणार आहेत। त्याचबरोबर आधारात तसेच निवास व्यवस्था, भव्य बँक्वेट हॉल, आधुनिक फिजिओथेरपी केंद्र व बहुउपयोगी सभागृह देखील या प्रकल्पाचा एक भाग राहणार आहे। एकंदरीत आपण या जो संपूर्ण हा जो प्रकल्प आहे, या प्रकल्पाचं सध्या हे पण मॉडेल बघू शकता। अत्यंत अत्याधुनिक पद्धतीने या क्रीडा संकुलाची उभारणी करण्यात येणार आहे। आजपासून या कामाचा भूमिपूजन आहे व लवकरच हे क्रीडा संकुल ठाणे जिल्ह्यातील खेळाडूंसाठी उपयोगासाठी सुरू करण्याचं आश्वासन सध्या सरकारकडून देण्यात आलेलं आहे। जिल्हा वार्ता, जनतेचा आवाज।